उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत तुर्तास मनसे नेत्यांनी मौन बाळगावं. परदेश दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंच्या सूचना. 29 एप्रिल नंतर भूमिका जाहीर करणार. भूतकाळ विसरून पुढे जायचं ठरलं. राज ठाकरेंशी हात मिळवणीबाबत संजय राऊतांकडून ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट. तर सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस आणि शिंदेना चिमटे. माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य. दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण. माजी आमदार झिशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी. वडिलांसारखे हाल करेन. डी गँगचा उल्लेख करून धमकीचा मेल. मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा. भाजप नेते माधव भंडारींचा खळबळजनक दावा. तर माजी काँग्रेसचे मंत्री अनीस अहमद यांचा मोदी शहांवर निशाणा. मनसेच्या प्रतिपालिका सभागृह कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण. आदित्य ठाकरे निमंत्रण स्वीकारणार का, याकडे लक्ष. सोन्याच्या दरानं ओलांडला लाखाचा टप्पा. जीएसटीसह सोन्याचा दर प्रतितोळा 1,0116 रुपयांवर. चांदीही प्रतिकिलो 1 लाखाच्या उंबरठ्यावर. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची एनआयए कोर्टात धाव. कुटुंबियांसोबत बोलण्यासाठी मागितली परवानगी. बीसीसीआयकडून 2024-25 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टेड खेळाडूंची श्रेणी जाहीर. रोहित कोहली, जाडेजा आणि बुमराह A+ श्रेणीत कायम. श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचं कमबॅक. तर रिषभ पंतलाही प्रमोशन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.